हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. लास्ट टाइम आपण CRMS चा फॉर्म्युला बघितलेला होता. RMS वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय बघा, CRMS इज इक्वल टू, दॅट इज फर्स्ट फॉर्म्युला आहे √3p डिवायडेड बाय रो. दिस इज इन टर्म्स ऑफ प्रेशर अँड डेन्सिटी. ओके, आफ्टर दॅट इट इज √3RT डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास इज इक्वल टू √3kT डिवायडेड बाय small m, that is mass of each gas molecule. Okay, आता याच्याच रिलेटेड डिफरंट कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. आता सपोज अनेक वेळा काय केलं जातं, दोन गॅसेसच्या RMS वेलॉसिटी कम्पेअर करायला सांगितलं जातं किंवा रेशो काढायला सांगितलं जातो. तर रेशो कसा येणार बघा. ओके, तर इन टर्म्स ऑफ दिस मिडल फॉर्म्युला जो आहे, रेशो कसा येणार बघा. RMS वेलॉसिटी ऑफ फर्स्ट गॅस मॉलिक्यूल to the RMS velocity of the second gas. RMS velocity of first gas to RMS velocity of second gas. याचा रेशो काय येणार आहे, √3 आणि R हे कॉन्स्टंटच आहे, त्याच्यामुळे T1/T2 इंटू काय येणार आहे, μ2/μ1 येणार आहे. आता दोन गॅसेस सेम टेम्परेचरला असतील, ओके, याच्यावरून लक्षात घ्या, जर दोन्ही गॅसेस काय असतील, सेम टेम्परेचरला असेल तर टेम्परेचर देखील काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. ओके, आणि त्या केसमध्ये काय होणार आहे, जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर C1/C2 इज इक्वल टू काय येणार आहे, √μ2 डिवायडेड बाय μ1 येणार आहे. त्याचबरोबर एकच गॅस जर डिफरंट टेम्परेचरला असेल, ओके, सेम गॅस ऍट अ डिफरंट टेम्परेचर असेल, सेम गॅस ऍट डिफरंट टेम्परेचर जर असेल तर काय होणार बघा, सेम गॅस ऍट डिफरंट टेम्परेचर असेल तर C1/C2 इज इक्वल टू काय करावं लागेल, √T1/T2 करावं लागेल. सेम गॅस म्हणल्यावर μ2 आणि μ1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. तर CRMS से रिलेटेड हे रेशोच्या स्वरूपात काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, हे लक्षात घ्या. सपोज टेम्परेचर जर n टाइम्स केलं तर CRMS काय होणार आहे, इफ टेम्परेचर इज मेड n टाइम्स, ओके, याच्यावरून काय होतं बघा, इफ टेम्परेचर इज मेड n टाइम्स, CRMS किती टाइम्स होणार आहे, दॅट इज √n टाइम्स, किंवा RMS वेलॉसिटी डबल करायचं असेल तर टेम्परेचर काय करावं लागेल, तर टेम्परेचर 4 टाइम्स करावं लागेल, कारण टेम्परेचर 4 टाइम्स केलं तर RMS वेलॉसिटी काय होणार आहे, दॅट इज डबल होणार आहे. याचा एक क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन इज लाईक दिस, at what temperature of hydrogen its RMS velocity become double that of at NTP. क्वेश्चनचा मीनिंग लक्षात आला का बघा. सुरुवातीला हायड्रोजन गॅस जो आहे तो NTP ला आहे, मग NTP ला काहीतरी RMS वेलॉसिटी असणार आहे. NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला काय आहे, सुरुवातीला हायड्रोजन गॅस आहे त्यावेळी त्याचं काहीतरी RMS वेलॉसिटी असणार आहे. तर किती टेम्परेचर केल्यावरती काय होईल, RMS वेलॉसिटी डायरेक्टली NTP टेम्परेचरच्या RMS च्या बरोबर डबल होईल. लक्षात येते, at what temperature of hydrogen its RMS velocity become double that of at NTP. ओके, म्हणजे RMS वेलॉसिटी काय करायची आहे, डबल करायची आहे, म्हणजे C2 इज इक्वल टू काय करायचं आहे, 2 टाइम्स C1 करायचं आहे. गॅस तर काही चेंज होत नाही, फक्त टेम्परेचर चेंज होणार आहे. सुरुवातीचं टेम्परेचर किती घेणार आहे, तर NTP म्हणजे काय घ्यायचं असतं, 0 डिग्री सेल्सिअस घ्यायचं असतं. परंतु 0 डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर ठेवून चालत नाही कॅल्क्युलेशन मध्ये, ते कशामध्ये ठेवावं लागतं, केल्विन मध्ये. म्हणजे 273 काय घेणार आहे, केल्विन ही टेम्परेचर आपण घेणार आहे. ओके, आता काय करूया, हे रेशो मध्ये सॉल्व्ह करूया.
C2 डिवायडेड बाय C1 इज इक्वल टू काय येणार आहे √T2 डिवायडेड बाय T1. हे क्वेश्चनचं मिनिंग लक्षात आलं का बघा. टेम्परेचर किती केल्यानंतर आरएमएस व्हेलॉसिटी डबल होईल आणि इनिशियल टेम्परेचर दिलेलं आहे 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन. सो इथं आता बघा C2 डिवायडेड बाय C1 म्हणजे 2 टाइम्स येणार आहे √T2 डिवायडेड बाय T1 आणि T1 ची व्हॅल्यू किती आहे आपली 273 आहे. T1 इज इक्वल टू 273. सो दोन्ही साईडचा स्क्वेअर केला की 4 इज इक्वल टू काय येणार आहे T2 डिवायडेड बाय 273 होणार आहे. अँड देअरफॉर T2 इज इक्वल टू 4 इंटू 273 म्हणजे किती येणार आहे 1092 केल्विन. ओके, सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला केल्विन मध्येच करायचं आहे, लक्षात घ्या. 1092 केल्विन. आता काही वेळेला हे टेम्परेचर तुम्हाला डिग्री सेल्सिअस म्हणजे ऑप्शन मध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं असतं. तर डिग्री सेल्सिअस मध्ये परत जर कन्वर्ट करायचं झालं तर काय करावं लागेल 273 याच्यातून मायनस करावं लागेल. सो टेम्परेचर T2 किती येणार आहे 1092 मायनस 273 म्हणजे 819 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर ते टेम्परेचर किती करावं लागतं 819 डिग्री सेल्सिअस करावं लागतं. तरच काय होणार आहे बरोबर आरएमएस व्हेलॉसिटी डबल होणार आहे. ओके, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला जी आरएमएस व्हेलॉसिटी असणार त्याच्या एक्झॅक्टली डबल व्हेलॉसिटी किती डिग्री सेल्सिअसला होते 819 डिग्री सेल्सिअसला होते. मग गॅस कुठलाही असू दे, हायड्रोजन असू दे, ऑक्सिजन असू दे, आणखी कुठलाही गॅस असू दे, एनटीपीला त्याची आरएमएस व्हेलॉसिटी काहीतरी असणार आहे. त्याच्या बरोबर डबल व्हेलॉसिटी करायला टेम्परेचर करावं लागणार आहे केल्विन मध्ये 1092 केल्विन आणि डिग्री सेल्सिअस मध्ये 819 डिग्री सेल्सिअस. म्हणजे लक्षात घ्या डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर किती टाइम्स होतंय बघा. केल्विन मधलं टेम्परेचर एक्झॅक्टली आपल्याला 4 टाइम्स करावं लागतं. म्हणजे सुरुवातीला 273 होतं ते 4 टाइम्स केल्यावर किती होणार आहे 1092 होणार आहे. आणि डिग्री सेल्सिअस मध्ये सुरुवातीला 0 होतं ते 0चं किती होणार आहे 819 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 4 टाइम कुठलं करायचं असतं लक्षात घ्या केल्विन मधलं टेम्परेचर, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन इज लाईक दिस. ऍट व्हॉट टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन. बघा आता दोन गॅसेस डिफरंट गॅसेस घेतोय मी थोडस. ऍट व्हॉट टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन at what temperature of oxygen okay its RMS velocity is equal to at what temperature of oxygen its RMS velocity is equal to RMS velocity of hydrogen. RMS velocity of hydrogen at NTP. म्हणजे या केसमध्ये आता टेम्परेचर पण डिफरंट आणि मॉलिक्युलर वेट पण डिफरंट येणार आहे. इथं काय सांगितलंय आरएमएस व्हेलॉसिटी कोणाची सेम व्हायला पाहिजे हायड्रोजनची एनटीपी ला जेवढी आरएमएस व्हेलॉसिटी आहे तेवढी ऑक्सिजनची किती टेम्परेचरला होणार असा क्वेश्चन आहे. लक्षात येते का बघा हायड्रोजनची एनटीपी ला काहीतरी आरएमएस व्हेलॉसिटी असणार आहे बरोबर. तेवढीच आरएमएस व्हेलॉसिटी ऑक्सिजनला किती टेम्परेचरला येणार आहे. तर पुन्हा एकदा बघा इथं फॉर्म्युला ठेवणार आहे C1/C2 इज इक्वल टू अंडर रूट किंवा हायड्रोजन ऑक्सिजनच्या स्वरूपात लिहूया CO/CH इज इक्वल टू काय होणार आहे TO/TH इंटू μH/μO असं लिहावं लागणार आहे. आता दोघांची आरएमएस व्हेलॉसिटी सेम व्हायला पाहिजे म्हणजे CO इज इक्वल टू CH व्हायला पाहिजे म्हणजे LHS इज इक्वल टू काय होणार आहे 1 होणार आहे. आता LHS 1 झालं आणि दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर 1 इज इक्वल टू काय येणार आहे TO/TH इंटू काय होणार आहे μH डिवायडेड बाय
म्यू ओ होणार आहे. ठीक आहे. आता कोणाचं टेम्परेचर काढायचं आपल्याला? ऑक्सिजनचं टेम्परेचर काढायचं आहे. सो देअरफॉर टीओ इज इक्वल टू काय येणार बघा मग आता? टीओ इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ हायड्रोजन इंटू म्यू ओ डिवायडेड बाय काय होणार आहे? म्यू एच होणार आहे. सो टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू हायड्रोजनचं टेम्परेचर दिलेलं आहे एनटीपी. एनटीपी म्हणजे किती घ्यायचं? 273 केल्विन घ्यायचं. सगळं कॅल्क्युलेशन नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला केल्विन मध्येच करायचं आहे. एनटीपी म्हणजे काय घ्यायचं? नेहमी 273 केल्विन घ्यायचं आहे. 273 इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन किती घेणार आहे? 32 आणि हायड्रोजन किती घेणार आहे? 2. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे? 273 इंटू काय होणार आहे? इट इज इक्वल टू इंटू 16 होणार आहे. ओके, सो 273 इंटू 16 हे केल्विन मध्ये टेम्परेचर येणार आहे. ओके, 273 इंटू 16. तर हे येतं 4368 केल्विन. 4368 केल्विन. त्यावेळेला ऑप्शन जे आहेत ते कशामध्ये असतात? डिग्री सेल्सिअस मध्ये ऑप्शन असतात. पण डिग्री सेल्सिअस मध्ये पाहिजे असेल तर मायनस काय करावं लागेल? परत -273 करावं लागणार आहे. म्हणजे किती येणार आहे? 4095 डिग्री सेल्सिअस. ओके, तर लक्षात घ्या, 0 डिग्री सेल्सिअसचा म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये जर बोलायचं झालं तर 0 डिग्री सेल्सिअसला हायड्रोजनची जी आरएमएस व्हेलॉसिटी असते तेवढीच आरएमएस व्हेलॉसिटी ऑक्सिजनला यायचं असेल तर ऑक्सिजनचं टेम्परेचर करावं लागतं 4095 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे थोडक्यात 273 केल्विनचा हायड्रोजन आणि 4368 केल्विनचा ऑक्सिजन या दोघांची आरएमएस व्हेलॉसिटी एक्झॅक्टली सेम असते. लक्षात येत आहे? या दोघांची आरएमएस व्हेलॉसिटी एक्झॅक्टली सेम असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज रिलेशन बिटवीन RMS velocity and velocity of sound. ओके, या दोघांच्या मध्ये रिलेशन काय येणार आहे? रिलेशन बिटवीन RMS व्हेलॉसिटी दॅट इज रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि साऊंड व्हेलॉसिटी दोघांच्या मधलं रिलेशन. तर हे दोन्ही फॉर्म्युले इथे लिहितो मी. ओके, we know that okay, CRMS is equal to under root 3RT divided by काय असतं? म्यू असतं. अंडर रूट 3RT बाय म्यू हा RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला. अँड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड हा वेव्स टॉपिक मध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला मिळतोय आणि तो फॉर्म्युला काय असतो बघा? अंडर रूट गॅमा RT बाय म्यू आहे. बघा, दोन्ही फॉर्म्युले सिमिलर आहेत, फक्त एक कॉन्स्टंट त्याच्यामधला काय होतोय? चेंज होतोय. एक नंबर फक्त त्याच्यामधला चेंज होतोय. पहिला फॉर्म्युला आहे CRMS इज इक्वल टू अंडर रूट 3RT बाय म्यू. दुसरा आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू अंडर रूट गॅमा RT बाय म्यू. ओके, आणि या दोघांचं जर डिव्हिजन केलं, ओके, व्हेलॉसिटी ऑफ साऊंडला VS म्हणूया, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड असं म्हणूया. ओके, तर CRMS डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची व्हेलॉसिटी. दोन्ही फॉर्म्युले सिमिलर आहे, फक्त एक नंबर डिफरंट आहे. डिव्हिजन केल्यावर RT बाय म्यू कॅन्सल होणार आहे. CRMS मधलं राहणार आहे 3 आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मधलं राहणार आहे गॅमा. ओके, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. CRMS डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ साऊंड चा रेशो किती असतो? हा रेशो MCQ मध्ये विचारला जातो आणि हा रेशो जो आहे तो किती असतो? 3/γ असतो. आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर वाढलं की RMS व्हेलॉसिटी वाढत जाते. जेवढं टेम्परेचर जास्त करणार तेवढं RMS व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. आता प्रत्येक प्लॅनेटचं काहीतरी सर्टन टेम्परेचर असणार आणि त्या टेम्परेचरनुसार त्याचं जे त्या प्लॅनेटला जे ऍटमॉस्फिअर आहे त्या ऍटमॉस्फिअरच्या मॉलिक्युलला काहीतरी RMS व्हेलॉसिटी असणार आहे. जर ही RMS व्हेलॉसिटी मोर दॅन एस्केप व्हेलॉसिटी जर झाली, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे माहिती आहे ना, प्रत्येक प्लॅनेटला एक एस्केप व्हेलॉसिटी असते. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? त्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटी जर झाली तर तो ऑब्जेक्ट त्या प्लॅनेटला सोडून जातो. ओके, म्हणजे याचा दुसरा मिनिंग काय होतो लक्षात घ्या. तर
RMS व्हेलॉसिटी ऑफ दी ऍटमॉस्फेरिक मॉलिक्युल्स, म्हणजे प्लॅनेटच्या भोवती जे ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स असणार आहेत. तर RMS व्हेलॉसिटी ऑफ ऍटमॉस्फेरिक मॉलिक्युल ही काय असली पाहिजे, लेस दॅन ऑलवेज एस्केप व्हेलॉसिटी असली पाहिजे. ओके, लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी असली पाहिजे, तरच काय होतं, ऍटमॉस्फिअर प्लॅनेटला टिकून राहणार आहे. ओके, जर RMS व्हेलॉसिटी मोर दॅन एस्केप व्हेलॉसिटी झाली तर ऍटमॉस्फिअर त्या प्लॅनेटला राहत नाही, ते त्याला सोडून जातं. ओके, त्याच्यामुळे हा एक पॉईंट लक्षात ठेवा. To have atmosphere to any planet ओके, काय झालं पाहिजे, RMS velocity of atmospheric molecules should be काय असलं पाहिजे, should be less than escape velocity. Escape velocity is denoted by VE. ओके, सो देअरफॉर इथं काय होणार बघा, ऍटमॉस्फिअर, एखाद्या प्लॅनेटला ऍटमॉस्फिअर राहण्यासाठी RMS व्हेलॉसिटी काय असली पाहिजे, लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी झालं पाहिजे. कारण RMS व्हेलॉसिटी म्हणजे मॉलिक्युलला असणारी व्हेलॉसिटी, आणि त्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी एस्केप व्हेलॉसिटी एवढी झाली किंवा एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्त झाली तर ते मॉलिक्युल्स त्या प्लॅनेटला सोडून जातात. कारण कुठल्याही प्लॅनेटवरच्या ऑब्जेक्टला एस्केप व्हेलॉसिटी एवढी व्हेलॉसिटी दिली की काय होतो, तो ऑब्जेक्ट निघून जातो. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मध्ये स्टडी करायला मिळेल. ओके, मग याच्यावरून आपण काय करू शकतो, त्या प्लॅनेटचं टेम्परेचर किती असायला हवं ते पण काढू शकतो. म्हणजे त्या टेम्परेचर पेक्षा कमी टेम्परेचर असेल तर काय असणार आहे, देयर इज अ ऍटमॉस्फिअर. प्लॅनेटचं टेम्परेचर सर्टन टेम्परेचर पेक्षा जास्त झालं तर RMS व्हेलॉसिटी जास्त होणार, आणि ते एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्त झालं तर ते ऍटमॉस्फिअर निघून जाणार आहे. CRMS चा फॉर्म्युला बघा, √3RT डिवाइडेड बाय म्यू, लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी असायला पाहिजे. दोन्ही साइडचा स्क्वेअर केला तर काय होणार, 3RT बाय म्यू इज इक्वल टू VE स्क्वेअर होणार आहे, लेस दॅन, सॉरी. सो टेम्परेचर असायला पाहिजे म्यू इंटू VE स्क्वेअर डिवाइडेड बाय 3R. ओके, लेस दॅन, सॉरी. म्हणजे त्या प्लॅनेटचं टेम्परेचर ही जी व्हॅल्यू आलेली आहे, म्यू इंटू VE स्क्वेअर डिवाइडेड बाय 3R, याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असेल तरच काय होणार आहे, त्या प्लॅनेटला ऍटमॉस्फिअर राहणार. अदरवाईज ते ऍटमॉस्फिअर निघून जाऊ शकतं. ओके, म्हणजे याच्यावर एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कसं होणार बघा. आता अर्थला काय आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन आहे, बरोबर. तर अर्थचं टेम्परेचर किती झाल्यावर ऑक्सिजन अर्थला सोडून जाईल. लक्षात घ्या मी काय सांगतोय, अर्थचं टेम्परेचर किती केल्यावर काय होणार आहे, अर्थवरचा ऑक्सिजन अर्थला सोडून जाईल. तर ते टेम्परेचर कसं काढणार, तर मॉलिक्युलर वेट किती असतं, 32 हे ग्रॅम मध्ये असतं, इंटू 10⁻⁻² काय करावं लागेल, -3 करावं लागेल, कॅल्क्युलेशन करायचं झालं तर. ओके, सो दिस इज फॉर ऑक्सिजन. ऑक्सिजन साठी फक्त आपण कॅल्क्युलेशन करतोय. 32 इंटू 10⁻⁻3. एस्केप व्हेलॉसिटी हा एक कॉन्स्टंट नंबर आहे. अर्थ साठी एस्केप व्हेलॉसिटी आहे 11.2 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. म्हणजे अर्थ वरच्या कुठल्याही ऑब्जेक्टला जर 11.2 इंटू 10⁻³ म्हणजे 11 किलोमीटर पर सेकंड एवढी व्हेलॉसिटी दिली तर तो अर्थला सोडून जातो. डिवायडेड बाय ओके, डिवायडेड बाय 3 इंटू 8.31314 याचा स्क्वेअर आहे. ओके, सो 32 इंटू 10⁻³ एस्केप व्हेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे 11.2 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर डिवायडेड बाय 3 इंटू 8.314. ओके, तर ऍटमॉस्फिअर राहण्यासाठी ऑक्सिजनचं टेम्परेचर किंवा अर्थचं टेम्परेचर या टेम्परेचर पेक्षा कमी राहिलं पाहिजे. जर इक्वल टू एवढं टेम्परेचर झालं तर काय होणार आहे, ऑक्सिजन विल लिव्ह अर्थ सरफेस. This temperature is coming to be 160
0.9 into 10⁻³ केल्विन. ओके, म्हणजे अर्थचं जर टेम्परेचर एवढं झालं तर काय होणार आहे, ऑक्सिजन विल लिव्ह अर्थ. ओके, अर्थ पासून तो निघून जाणार आहे. आरएमएस व्हेलॉसिटी बरोबर आणखी कुठल्या कुठल्या व्हेलॉसिटी आपण मॉलिक्युलच्या बघितलेल्या आहेत बघा. पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन करूया. जस्ट सुरुवातीला मीन व्हेलॉसिटी बघितली, मीन व्हेलॉसिटी किंवा एव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, तर मीन व्हेलॉसिटी किंवा एव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता, व्ही एव्हरेज इज इक्वल टू अंडर रूट 8 RT डिवायडेड बाय पाय म्यू किंवा अंडर रूट 8 P बाय पाय रो, किंवा तिसरा फॉर्म्युला होता अंडर रूट 8 KT डिवायडेड बाय पाय एम. ओके, मीन व्हेलॉसिटी बघितली. मीन व्हेलॉसिटी नंतर मोस्ट प्रॉबेबल व्हेलॉसिटी देखील बघितलेली होती. मोस्ट प्रॉबेबल व्हेलॉसिटी. ओके, मोस्ट प्रॉबेबल व्हेलॉसिटी. आणि मोस्ट प्रॉबेबल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता का, फी MP असं आपण म्हणतो त्याला. अंडर रूट फर्स्ट फॉर्म्युला होता दॅट इज 2P बाय रो, किंवा दुसरा फॉर्म्युला होता अंडर रूट 2RT डिवायडेड बाय म्यू, किंवा तिसरा फॉर्म्युला होता अंडर रूट 2KT डिवायडेड बाय स्मॉल m. ओके, मोस्ट प्रॉबेबल. आणि त्याच्यानंतर आपण आरएमएस व्हेलॉसिटी बघितलेली होती. आरएमएस व्हेलॉसिटी दॅट इज रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, CRMS. त्याचा फॉर्म्युला काय असतोय, अंडर रूट 3P बाय रो. सेकंड फॉर्म्युला अंडर रूट 3RT बाय म्यू, आणि थर्ड फॉर्म्युला अंडर रूट दॅट इज 3KT डिवायडेड बाय स्मॉल m. ओके, हे तिन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. तीनही फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. ओके, आता याच्याच रिलेटेड आणखी काही न्यूमरिकल्स आपण बघूया. तर याच्यामध्ये फर्स्ट न्यूमरिकल इज लाईक दिस. Find the average speed of nitrogen molecule at 27 degrees Celsius. Average speed of nitrogen molecule at 27 degrees Celsius कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. तर फी ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज अंडर रूट, कुठला फॉर्म्युला वापरूया, 8 RT डिवायडेड बाय, कारण टेम्परेचर आणि आपल्याला याचा मॉलिक्युलर वेट माहिती आहे, 8 RT डिवायडेड बाय म्यू वापरावं लागेल. ओके, सो अंडर रूट 8 RT बाय पाय म्यू असतो. 8 RT बाय पाय म्यू. 8 इंटू R ची व्हॅल्यू किती असते, 8.314. ह्या व्हॅल्यूज पाठ करून ठेवाव्या लागणार आहेत. ओके, 8 R ची व्हॅल्यू 8.314. टेम्परेचर केल्विन मध्येच ठेवावं लागतं. मग 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय होणार आहे, 27 प्लस 273 होणार, म्हणजे किती होणार आहे, टेम्परेचर 300 होणार आहे. डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू 3.14. ओके, इंटू म्यूची व्हॅल्यू, मोलर मास किती असतं नायट्रोजनचं असतं 28. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं मोलर मास ठेवत असताना काय करायचं, 28 इंटू 10⁻³ कंपल्सरी लिहायचं, लक्षात घ्या. अदरवाईज मिस्टेक होऊ शकते. काय करतात मोस्ट ऑफ द स्टुडंट, म्यू म्हणजे 28, 32 किंवा जे काय व्हॅल्यू असेल 2 या व्हॅल्यू ठेवतात, परंतु ते मोलर मास जे आहे ते ग्रॅम मध्ये असतं. मोलर मास म्हणजे काय असतं, ग्रॅम मध्ये असतं, आणि ते SI सिस्टीम मध्ये ठेवण्यासाठी ते किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, 28 इंटू 10⁻³ होणार आहे. ओके, सो दिस इज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, तर याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. 8 इंटू 8.314 इंटू 300 डिवायडेड बाय 3.14 डिवायडेड बाय 28 मायनस 3. तर हे आन्सर येतं 476. ओके, दिस आन्सर इज कमिंग टू बी 476.4 मीटर पर सेकंड.
a container, in a container, two gases neon and argon are filled. Find the ratio of root mean square speeds of the molecules of two gases. Mass of neon दिलेला आहे 20.2 mu and argon दिलेला आहे 39.9 mu. The temperature of the system is 30 degree Celsius. एकाच कंटेनर मध्ये दोन गॅसेस भरलेले आहेत, निऑन आणि ऑर्गॉन. तर त्यांच्या आरएमएस व्हेलॉसिटीचा रेशो काढायचा. आता गॅसेस डिफरंट आहेत आणि एकाच कंटेनर मध्ये असल्यामुळे दोघांचं टेम्परेचर काय असणार आहे, सेमच असणार आहे. ओके, मग रेशो काढायचा आहे. तर रेशो कसं काढणार बघा, RMS velocity of the neon to RMS velocity of the argon, याचा रेशो म्हणजे काय येणार आहे, अंडर रूट. ओके, आता टेम्परेचर दोघांचं सेम आहे त्याच्यामुळे टेम्परेचर लिहायची काही गरज नाही. RMS velocityचा फॉर्म्युला बघा, अंडर रूट 3RT बाय म्यू. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट असल्यामुळं मॉलिक्युलर वेट ऑफ ऑर्गॉन डिवाइडेड बाय काय होणार आहे, मॉलिक्युलर वेट ऑफ न्यूऑन येणार आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑर्गॉन डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ न्यूऑन. म्हणजे आन्सर मध्ये काय होणार बघा, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑर्गॉन किती आहे, दॅट इज 39.9 म्यू आहे, डिवाइडेड बाय न्यूऑनचं किती आहे, 20.2 म्यू आहे. ओके, तर हा रेशो फक्त काढायला सांगितलेला आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 39.9 divided by 20.2. So this ratio is coming to be 1.405. 1.405 is the ratio. Next question. What is the RMS velocity of oxygen gas at 127 degrees Celsius? The molecular weight of oxygen is 32. Okay. त्याचं सोल्युशन कसं होणार बघा. CRMS काढायला सांगितलेलं आहे, अंडर रूट 3RT डिवाइडेड बाय म्यू. हाच फॉर्म्युला पुन्हा एकदा यूज करावा लागणार आपल्याला. 3 इंटू R ची व्हॅल्यू 8.314. ओके, 8.314. त्याच्यानंतर काय होणार बघा, टेम्परेचर दिलंय 127. आता 127 प्लस 273 जर केलं तर हे एक्झॅक्टली किती येणार आहे, 400 येणार आहे. ओके, इंटू 400 डिवाइडेड बाय, ओके, डिवाइडेड बाय म्यू ची व्हॅल्यू किती, 32. पुन्हा एकदा बघा, हे म्यू ची व्हॅल्यू 32 इंटू 10⁻³ ठेवायला विसरायचं नाही, अदरवाइज मिस्टेक होऊ शकते. ओके, सो याच्यानुसार कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती आन्सर येणार बघा, स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू 8.314 इंटू 400 डिवाइडेड बाय 32 इंटू 10⁻³. सो हे आन्सर येणार आहे 558. 558.4 मीटर पर सेकंड. Okay, next. Next question बघा. The molecule of a given mass of gas have root mean square speed of 100 meter per second at 27 degrees Celsius and 1 atmosphere. म्हणजे इथं गिवन मध्ये काय दिलेलं आहे, सुरुवातीची RMS velocity दिली, किती दिले, 100 मीटर पर सेकंड दिली. सुरुवातीचं टेम्परेचर किती दिलेलं आहे, 273 प्लस 27 म्हणजे 300 केल्विन आहे. आणि सुरुवातीचं प्रेशर किती आहे, 1 atmosphere आहे. What will be root mean square speed of the molecule of the gas at, म्हणजे नवीन RMS स्पीड कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, ऍट द टेम्परेचर ऑफ 127 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती होणार आहे, 400 केल्विन. when pressure P2 is 2 atmosphere. आता
आपण हे बघितलेलं आहे की CRMS जे आहे ते प्रेशरवर डिपेंडेंट नसतं. ओके, RMS व्हेलॉसिटी प्रेशरवर डिपेंड नसते. प्रेशर कितीही टाइम्स करा, ओके, RMS व्हेलॉसिटी चेंज होणार नाहीये जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर. त्याच्यामुळे प्रेशरचा इफेक्ट इथं काय घ्यायचंच नाहीये, फक्त टेम्परेचरचा इफेक्ट घ्यायचा आहे. आता गॅस तोच आहे, गॅस काय चेंज होत नाहीये, फक्त टेम्परेचर चेंज होतंय. आणि RMS व्हेलॉसिटी आणि टेम्परेचर यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे, RMS velocity is directly proportional to under root of the temperature. CRMS is directly proportional to root T. त्याच्यामुळे काय करूया आता रेशो लिहूया. C2/C1 हा रेशो जर लिहिला मी तर अंडर रूट काय येणार आहे, T2 डिवायडेड बाय T1 होणार आहे. सो अंडर रूट 400 डिवायडेड बाय काय होणार आहे, 300 होणार आहे. सो देअरफॉर काय होणार आहे बघा, C2 इज इक्वल टू अंडर रूट 4/3 इंटू C1 म्हणजे किती, 100 आहे. म्हणजे किती होणार बघा, दॅट इज 2/√3 इंटू 100, दॅट इज 200 बाय √3. ओके, √3 ची व्हॅल्यू 1.732 आहे. ओके, सो 200 डिवायडेड बाय √3 ही व्हॅल्यू होते 115. टेम्परेचर वाढलं की RMS व्हेलॉसिटी वाढते. सुरुवातीला 100 होती, ती किती होणार आहे, 115.5 मीटर पर सेकंड होणार आहे.